मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन विभागाची आज बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेणार। पक्षांमधल्या फाटाफुटीचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर। शिंदेंच्या शिवसेनेचे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात टक्का घसरला। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी आज महायुतीची खलबत। मनसेला मदत करणार की महायुती 4ही जागांवर उमेदवार देणार याचीच उत्सुकता। लोकसभेच्या निकालानंतरच ठरणार महायुतीची विधानसभेची रणनीती। लोकसभेच्या स्ट्राइक रेटनुसार ठरणार विधानसभेचं जागा वाटप। पंतप्रधान मोदींना मनोरोग विश्रांतीची गरज। सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदींना टोले। निवडणुकांच्या काळात मोदी पप्पू अवस्थेत पोहोचल्याची टीका। ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या ससूनमधल्या 2 डॉक्टर्स विरोधात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची कारवाई सुरू। 7 दिवसात लेखी उत्तर देण्याचे आदेश। पुरावे तपासून काउन्सिल करणार कारवाई। ससून रुग्णालयातल्या डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी पल्लवी सापळेंच्या नियुक्तीवर विरोधी पक्षनेत्यांचा आक्षेप। चौकशी करणारे किती स्वच्छ? अंबादास दानवेंचा सवाल। पुणे अपघातानंतर मुंबईतही आता बार आणि पब्सची झाडाझडती सुरू। गेल्या 3 दिवसात मुंबईतल्या 50 पबवर छापे। अल्पवयीन मुलाला मद्य देणाऱ्या एका मॅनेजर आणि वेटरवर गुन्हा दाखल। परदेशात नोकरीचा आमिष दाखवत मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक करणाऱ्यांना दणका। एनआयए आणि राज्य पोलिसांचे 8 राज्यांमध्ये 15 ठिकाणी छापे। देशभरात 5 जणांना अटक। समृद्धी महामार्गाचा अखेरचा 76 किलोमीटरचा टप्पा याच वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणार। एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एबीपी माझाला माहिती। नागपूर वेधशाळेचा पश्चिम विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा। यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। महाराष्ट्रात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दाखल होण्याची शक्यता। देशभरात सरासरीच्या 106% पावसाचा अंदाज। रत्नागिरी जिल्ह्यात एसटी बसेससाठी डिझेलचा तुटवडा। दापोली बस स्थानकात प्रवासी तासनतास खोळंबले। लांब पल्ल्याच्या बसेस रखडल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।